ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयस्वानिष्टानि साधयेष्टानि माधव। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। भवद्यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौली सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। नमोऽस्तु तात्विका देवाः विष्णुभक्तिपरायणाः धर्ममार्गे प्रेरयन्तु भवन्तः सर्व एव ये। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो फालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि। नौमिन्यानि सुधादिविजयमुनीन् श्रीपादराजन्मुनीन् व्यासार्यान् विपदागमाब्धिव्यारान् श्रीवादिराजानपि वन्देऽहं सकलां प्रभोक्तं गुरुन् वैदिक्यवारामुनीन् श्रीसत्यव्रतराघवेन्द्रं नृपान् सद्बोधसद्ध्यानपान्। नौमिन्यानि सद्बोधसद्ध्यानपान् सत्याविघ्नकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यानि सुधारतान्। तपस्वाध्याय शुश्रूषा कृष्णपूजार्चितान् रतान् विश्वेशं इष्टदं वन्दे परिव्राट् चक्रवर्तिनः। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु रक्षसं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं यतिं भजे। वेदेशमुनिसत्पादा सेवा सम्प्राप्त वैभवान् यादवार्यान् वरसुधा टीकाकारान् वयं नमः। मन्मनोभीष्टवरदं सर्वाभीष्टफलप्रदं पुरन्दरगुरुं वन्दे दासश्रेष्ठं दयानिधिम्। अज्ञानतिमिरच्छेदं बुद्धिसम्पत्प्रदायकं विज्ञानविमलं शान्तं विजयाख्यगुरुं भजे। विद्यापीठविधातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिमसद्गुरुम्। श्रद्धा भक्तिगुणोपेतं महारिपदसेवकं सदा सद्धर्मनिरतं कृष्णाचार्यमहं भजे। आपादमूलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। हरि ओं स्वस्ति अस्तु सदा मङ्गलसन्मङ्गलानि भवन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण कथावक्षुश्रोतॄणां निखिलकलिकतकल्मषापनूतनपटुतरे धर्मार्थिकिलपुरुषार्थसाधनीभूते श्रीमद्भविष्योत्तरपुराणे वेङ्कटेशमहात्म्यः किंचित पूर्वोक्तकथाप्रमेयानुवादः। हरि ओम। कालच्या दिवशी जनक महाराजाने शतानंदा ऋषींना प्रश्न विचारले होते की कृत, त्रेता आणि द्वापर युगामध्ये या पर्वताला वृषभाचल, अंजनाचल आणि शेषाचल का म्हणतात म्हणून त्या त्या युगाच्या कथानक सांगून त्या पर्वताचे नाव ह्या नावाने का बरं अंकित झाले सांगितले। आज जनक राजा विचारतो कलौ व्यंकटेशयेती कथम नाम महामुने। हे स्वामी महामुने, कलियुगामध्ये व्यंकटाच्या म्हणून का बरं ह्याला नाव पडलं विचारल्यावर शतानंद उवाच पुरा पुरंदरो नाम सोमयाजी हृणव्रतः कालहस्त्याख्यनगरे सत्यवाग्ब्रह्मणो भवतो। कलियुगामध्ये पुरंदर म्हणून एक नावाचा ब्राह्मण होता, सोमयाजी होता तो। कालहस्त्याख्यनगरे, काळहस्ती जी म्हणून गाव आहे तिरुपतीच्या जवळच आहे काळहस्ती म्हणून, त्या गावामध्ये राहणारा तो व्यक्ती सत्यवाग ब्रह्मणो भवतो, सत्य बोलायचा तो। अपुत्रस्यापि विप्रस्य नाभो दुःखं सुताप्तये दैवेन पूर्णपुण्येन पुत्रो वृद्धूसुरे। आधी त्याला पुत्र नव्हते, त्यांना अपुत्रस्यापि विप्रस्य नाभो दुःखं सुताप्तये, त्या दुःखामध्ये असलेले ते देवाच्या आशीर्वादाने
त्यांचे पुण्य असल्यामुळे एक मुलगा तिथे जन्माला आला. चकार नामलिखितम माधवम विप्रसंसदी. त्या पुरंदराने त्याच्या मुलाला माधव म्हणून नाव ठेवलं. माधव म्हणून नाव ठेवल्यावर पुत्रोपनीतो बालस्तो बभ्रते चंद्रवनृप. योग्य वयामध्ये त्याला उपनयन संपन्न झाला. वेद वेदांग तत्वज्ञ सर्व विद्या विशारदा. वेद वेदांग तत्वज्ञ सगळे शिकण्यासाठी गुरुकुलात पाठवला. सर्व विद्या विशारदा, सगळं काही विद्या तो शिकला. कालांतरात पुत्र प्राप्तदारम चकार. लग्नाचं वय झाल्यावर चंद्रलेखा म्हणून कन्येशी त्या माधवाचं लग्न करून दिलं. पंचयज्ञ परो नित्यम पंचानन समुद्धुती. रोज पंचयज्ञ करायचा. कुठले कुठले पंचयज्ञ? ब्रह्मयज्ञ, वैश्वदेव यज्ञ, बलिहरण यज्ञ, औपासना यज्ञ, भोजन यज्ञ. 5 यज्ञ करायचा. 63 वर्षो राजेंद्र द्वितीय इव भास्कर. 30 वर्ष त्याला संपन्न झाले. वयामानाने ज्यावेळी योग्य वयामध्ये जे काही त्याला संस्कार झाले पाहिजे ते सगळे झाले. वेद वेदांग विद्या सगळं तो पारंगत झाला. पारंगत झाल्यावर लग्न झालं. लग्न झाल्यावर 30 वर्ष संपूर्ण झाल्यावर सा कन्या पांड्यदेशीया पांडवानां यथा प्रिया. चंद्रलेखा ही जी त्याची बायको होती पांड्य देशाची होती. ती एवढी पतिव्रता स्त्री होती म्हणजे सांगतात तिथे पतौ सुप्ते स्वयं शेते पतौ भुक्ते स्वभोजनम. पती झोपल्यावर ती झोपायची, तो उठण्याच्या आधी उठायची. तो जेवल्यावर ती जेवायची. कदाचित द्विजपुत्रस्तु दिवा संगम तत्परः. ज्या काळामध्ये जे काही करायला सांगत होते ते निष्ठेने करायची. पतिव्रता शिरोमणी होती. राजपुत्री असून सुद्धा राजपुत्री समासाद्य राजकान मातरोद्विजः. राजपुत्री होती ती, पण तिची आई, त्या चंद्रलेखाची आई, ती स्वतः एक ब्राह्मण होती. ममेच्छा वर्तते भद्रे संगमे तव भासिनी. एकदा काय करतो, दुपारचा वेळ आहे. दुपारच्या वेळेला तो माधव चंद्रलेखाला म्हणतो, भद्रे संगमे तव भामिनी. दुपारच्या वेळेस तो पत्नीला बोलवून संगमासाठी अपेक्षा करतो. तेव्हा ती म्हणते, चंद्रलेख उवाच शरीरम अस्ति मांसाद्यैः पूरितं पुरुषर्षभ शरीरेण शरीरस्य संगमस्सात्वसम्मतः. हे शरीर कसलं आहे? अस्थि आहे, मांस आहे आतमध्ये, ह्याच्याने भरलेलं आहे हे शरीर. ह्या शरीराच्या अपेक्षामध्ये काय समय चाललंय, ह्या समयानुसार आपण वागावं हे सोडून तुम्ही हे ब्राह्मण असून असं का करताय? एवढे शिकलेले विद्यावान असून सुद्धा हे असं करणं शोभत नाही तुम्हाला. शरीरस्य संगम साध्वसम्मतः. साधूंना हे संमत नाही असं ती सांगते. निकेतने पिता माता अग्निहोत्रंच देवराट. आई वडील आहेत, अग्निहोत्र ठेवलेला आहोत तुम्ही. अग्निहोत्र असताना हे कार्य करणं अशुभ आहे, संमत नाही कोणाला. प्रभाकर प्रभाम पश्य त्यजकामम द्विजात्मज.
प्रभाकर म्हणजे सूर्य. सूर्याचा प्रकाश असताना हे सगळे कामना करणं चुकीचं आहे. द्विजात्मज ब्राह्मण श्रेष्ठ तुम्ही आहोत, त्या ब्राह्मण श्रेष्ठांना हे शोभा देत नाही. वधू वचनमाकर्ण्य माधवो वाक्यमब्रवीत. ऐकला तो तिचं बोलणं, उपदेश सगळं ऐकून. भामिनी भव मे सौख्ये पुरयाद्य मनोगतम भर्तुर्वचनमाकर्ण्यं भर्तारं वाक्यमब्रवीत. अगं चंद्रलेखा, ते तुझा पती आहे. जे काही माझी अपेक्षा असते ते पूर्ण करणं तुझं कर्तव्य आहे ना. वचनम आकर्ण्यम भर्तारं वाक्यमब्रवीत. मी तुझा नवरा आहे ना, माझे सगळे वाक्य पालन करणं तुझं कर्तव्य आहे ना. आता काय बोलू शकत नाही. एकदा सांगायचं कर्तव्य पत्नीचं, तिचा धर्म तिचा. म्हणून इथे काय कळवतात, इथे सूक्ष्म आम्हाला काही म्हणजे कथानक आम्ही वाचून घेतो, पण ह्याच्यातलं काही आपलं विशेष असतं ते कळत नाही आम्हाला. इथे सांगतात की एक विषय आहे की सूर्याचा प्रकाश असताना असले कामना करू नाही. पत्नी असेल, ती पत्नी असली सर तरी सुद्धा कामना करणं चुकीचं आहे. केल्यावर सुद्धा जर पती जे करत आहे ते चूक आहे म्हणून जर आम्हाला कळालं, पत्नीला कळालं, ती एकदा प्रयत्न करून ते सांगावे त्यांना की तुम्ही जे करत आहात ते चुकीचं आहे, हे करणं शोभत नाही तुम्हाला. एकदा सांगायचा प्रयत्न जरूर करा. हे पत्नी धर्म आहे असं म्हटल्यावर तो म्हणतो, अगं मी नवरा आहे ना, माझं वाक्य परिपालन करणं तुझं कर्तव्य आहे असं म्हटल्यावर गच्छामि जल हेतुस्तु गच्छत्वं पुरतो मुने तदा जगाम राजेंद्र क्षार्थं पुष्पभावतः. ती सांगते, तुम्ही दर्भ आणायचा कारण सांगून तुम्ही बाहेर निघा. मी पाणी आणायला जायचंय म्हणून कारण सांगून मी सुद्धा येते नदीच्या काठी, तिकडे आपण जाऊ, भेटू असं म्हणून निघतात तिकडून. विचार करा, कुस्वभावतः, स्वभाव चांगला नव्हता त्याचा त्या दिवशी. मग घडलं काय? फक्त त्यांनी कामना केला. काय केलं होतं त्यांनी? स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर त्यांनी संगम पाहिजे म्हणून अपेक्षा केली त्यांनी. ही अपेक्षा सुद्धा चुकीचं आहे. म्हणून त्या चुकीच्या अपेक्षाने काय घडतं दाखवतात इकडे. सा जगामाथ पानीयम पात्रमादाय भामिनी ताम अवन्नगान माधवोपी वनकूटम अभिधृतम. तो वनाला निघाला, जंगलात निघाला दर्भ आणायला. ती पाणी आणते म्हणून तो ती सुद्धा निघाली. वनांतरे वसंतीच मनिताम द्रुममूलगाम विचित्र रूप लावण्याम पूर्णचंद्र निभाननाम. ती सुद्धा पाणी घेऊन येते म्हणून तुम्ही पुढे जा, मी मागे येते म्हणून सांगून जाते. तो वनात प्रवेश करतो. प्रवेश करताच त्याला तिथे एक तरुणी दिसते. ती तरुणी विचित्र रूप आहे. विचित्र म्हणजे अति सुंदर रूप, लावण्य. ते बघून हा एकदम विचलित होऊन जातो. पूर्ण चंद्र जसं शोभत असते त्या प्रकारे ती शोभत आहे. पूर्णचंद्र निभाननाम धवलांबर संबद्धाम कटिमेखलयान्विताम. तिच्या रूपाचं वर्णन करतात. स्वनसाम सुभगाम सुभ्रुः शुभ्रम सुपूर्ण स्वयोधराम. सुंदर लावण्य रूप धारण करून तिची ती उभी आहे मुलगी. ते बघून मोहितः विप्रः, मोहित होऊन जातो तो ब्राह्मण. कुंतलाम नीलकुंतलाम, तिचं नाव नीलकुंतला आहे. तिला बघून तिचा स्वर ऐकून तिथेच थांबून जातो. अंजना लिप्त नयनाम मंजुल स्वरभूषिताम
पादेन विलखितांगाम जानुस्थितशिरोरुहाम. तो कशासाठी आलाय, तो कोण आहे, काय करतोय, सगळं काही विसरून तिला बघत थांबला. दृष्ट्वा खिन्नमना भूत्वा विचिंतयन् ब्रह्मनिर्णयम्. ब्रह्माने काय बनवलेलं आहे तुला, असं तिलाच वर्णन करत त्याच्या मनात तिचंच नाव, म्हणजे तिलाच कुठे बघतो तीच दिसते त्याला, असा मोहित होऊन गेला तो. नंतर स्वभार्यां मृत्युवाचेदं गच्छ प्राणप्रिये गृहम् इच्छामि पूर्णतां याता त्वद्भक्त्या परितोषितः. चंद्रलेखा आली. चंद्रलेखा आल्या तो माधव म्हणतो, चंद्रलेखा आहे बघ, मी ना फक्त गंमत केलं ग, म्हणजे काय ना परीक्षा करत होतो. म्हणजे तू एवढी साध्वी शिरोमणी पतिव्रता स्त्री असून सुद्धा पतीचं वाक्य किती परिपालन करते आणि धर्म किती करते, अधर्म किती करते, हे तुला परीक्षा घेत होतो ग मी. तू घरी जा, हा प्रिय प्राणप्रिय गृहं गच्छ, तू घरी जा, सांगून देतो, माझं इच्छा पूर्ण झालं, मी फक्त तुझं परितोषित हा बघत होतो की तू किती धर्मी आहे. असंच तिला गुंतवून पाठवून देतो घरी. मग चंद्रलेखा म्हणते, आला मुक्तम तो या भद्र गच्छा भवनम स्वकम. वेळ काही चांगलं दिसत नाहीये आणि तुमचं मनही कुठे काही चांगलं दिसत नाही, लवकर घरी या, एवढं म्हणून ती निघून जाते तिकडे. बघा, अलमुक्तम तो या भद्र, बस बस तुमचं एवढं कौतुक बस झालं माझ्यावर, लवकर काम संपवून घरी या, असं म्हणते. भर्तुराज्ञामुपादाय चंद्रलेखा गृहं गताम्. नवऱ्याचं ऐकून घरी जाते. यावत गच्छति सा भार्या तावत तत्र स्थितो भवत. चंद्रलेखा निघाली की तू परत तिलाच बघत थांबला तिकडे. गतायां स्वप्रियायां च तांबालां पर्यपद्यत शनिर्जगाम राजेंद्र स्मरणेन क्षते च तनः. त्या चंद्रलेखाला बघत 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 तिच्या जवळ जातो. समीपस्थम मुनिप्रेक्ष राजन पृथुललोचना. खूपच जवळ जातो तिच्या, खूप जवळ जाऊन तो बघतो. स्वरभेदम प्रकुर्वन्ति वाक्यमोचेत माधवम. आता तो काय बोलणारच तिच्याशी, एवढा जवळ जाऊन आता काय तो बोलणारच. तेवढ्यातच ती कुंतला बोलते, मा या हि मुनी शार्दूल मत्समीपे महामते सच तद्वचनं श्रुत्वा सहसा वाक्यमब्रवीत. तो म्हणतो, हे मुनिश्रेष्ठा, तू माझ्याकडे कशाला येतोस, थांब, लांबच थांब, माझ्या जवळ नको येऊस. सच तद्वचनं श्रुत्वा सहसा वाक्यमब्रवीत. तो त्याला आश्चर्य होतं, ही कशाला असं मला म्हणते. तो माधव म्हणतो, का तुम कल्याणी कस्माच्च जातासे जाननीच का. कशाला मला थांबतेस, बोलू का बरं देत नाही, मला जवळ का बरं येऊ देत नाही. तेव्हा ती कुंतल म्हणते, किं मां पृच्छसि पापिष्ठं अंत्यजाति कुलोद्भवाम. का माझ्या एवढ्या पापिष्ठाकडे येतोस. ब्राह्मण आहे तो ब्राह्मण तिच्या जवळ आल्यावर ती म्हणते, कुंतला म्हणते, का तुम्ही एवढं माझ्या पापिष्ठाकडे येतात. नीच जातीमध्ये नीच कुलामध्ये जन्मलेली मी, माझ्याकडे कशाला येत आहेत तुम्ही. तुम्ही मनीश्रेष्ठ आहात. अंतजान त्यज योर्जातां सुरा मांसां शनीं खलाम. सुरापान करते मी, अपेय भक्षण सगळं करते मी, मांस वगैरे खाते मी. मध्य देशे निवासो मे किम त्वं पृच्छसि भूसुर. मला गावात प्रवेश नाहीये म्हणून या वनात राहते मी. मला गावात प्रवेश नाहीये म्हणून मी इथे राहते वनात. तुम्ही वेदांत वेद्यो विप्रेंद्र नमाम त्वं द्रष्टुमर्हसि. मला बघणं सुद्धा तुम्हाला शोभा देत नाही.
कारण की तुम्ही वेदांत वेद सगळे पारंगत आहात. तुम्ही मला स्पष्ट करणं, मला तुम्ही येऊन स्पर्श करणं ना कदाचित नको. अनर्थ आहे. मूढधीही जलपंतीं ताम समालोक्य माधवो वाक्यमब्रवीत. तिचा आश्चर्य होतो त्याला. एक वेश्या स्त्री आहे, सकाळपासून एका परपुरुषाची वाट बघत आहे. ती हात जवळ जातोय तर ती उपदेश देते, तू ब्राह्मण आहे, वेद वेदांगत पारंगत केलेला आहे, तू माझ्या जवळ नको येऊ, मी पापिष्ट आहे स्वतः सांगते. त्याला आश्चर्य होतो. तो म्हणतो, वृथा नारायणात जातो ब्रह्मा लोकपितामहः अंध एव महाराज रोचते रोचते मे मती सदा. काय बोलतेस तू? नारायण जो आहे ना त्याला काय जातच नाहीये देवाला, आणि ब्रह्म हा लोकपितामह आहे. मग त्यासाठी तू काही काळजी नको करू. वृथा संजनयामास वनिताम मन हेतवे. वनामध्ये तू एवढी सुंदर आहे, राहतेस, तथापि मम बुद्धिस्तु तत्रैव रमते सदा. माझ्या बुद्धीला तू खूप शोभली, म्हणून मला तुझ्याशी राहायचंय. लवणोदक जातानी रत्नानी विविधानी च. समुद्राचं पाणी पिऊ शकत नाही कारण की ते खारट असतं, पण त्याच खारटा पाणीमध्ये मोती येतात, रत्न भेटतात. म्हणून समुद्र काय समुद्राला शिवायचं नाही किंवा समुद्र अस्पष्ट आहे का? नाही ना. खारट पाणी असून सुद्धा त्याच्यात रत्न निघतात. अंगीकुर्वन्ति देवाश्च तेज प्राधान्य कारणात. तिथे भेटलेले रत्न वैडूर्यच देवांना प्रिय आहे, ते सुद्धा ते स्वीकार करतात. तस्मादहं स्वरूपत्वात् वैभोगं करोमि च. मी सुद्धा तसंच आहे. तुझ्यासारखा मणी रत्न वैडूर्यासारखं तू आहे, तुला भोग करण्याचं मला अपेक्षा आहे. त्यात काय चुकीचं आहे? काहीही चुकीचं नाही. म्हणून तो सांगतोय माधव, इतो वा नरकं यास्ये पितृभिः सह सुस्मिते. माझं कर्म मला, माझ्याशी कोणाला काही नरक व्हायचं नाहीये. इत्येव मुक्त्वा द्विजबालकेन रुरोधकन्या तरुणारुण प्रभा दिवौकसो विप्रवरो प्रभुविमुच्यतां दोषादमुष्मादसत प्रसंगात. ती रडते. कुंतला रडायला सुरुवात करते. काय बोलतोय हा ब्राह्मण? काय झालंय याला? वेद वेदांत शिकून पारंगत होऊन हा असले वाक्य बोलतोय. हा कोणाशी कोणाचा संपर्क करतोय? मी कुठे, देवता कुठे, तुमचं ब्राह्मण्य कुठे? दिग्देवता याच्च गणाधिनाथो ह्यंगिन्दुपूर्वा सचराचराश्च शृण्वन्तु वाक्यं विप्रपुत्रो व्रतामतिं यास्य पापी संघात. या पापाचा संघ केला. हे सगळे दिग्देवता बघत आहेत. तुम्हाला दिग्देवता सगळे बघत आहात. तुम्ही असं करणं शोभत नाही असं ती कुंतला सांगते त्याला. विललाप महाराज ब्राह्मणार्थम सुमध्यमा. एवढं सगळं त्या कुंतलेने माधवाला सांगितलं. मास प्रसाद्य महीदेव पापीनां व्यभिचारिणीं. मला स्पर्श नका करू तुम्ही, मी खूप पापी आहे, व्यभिचारी आहे, म्हणजे चरणशील नाही मी. कस्पृश्येदग्निमार्तः संतर्पं व्याघ्रं गजं द्विजः. कावळ्याचा स्पर्श, शवाला अग्नी देताना त्या अग्नीचा संपर्क झाल्यावर अशुद्धी असते. त्याच्यासाठी शांती सांगितली आहे, त्याच्यासाठी काय वेगळं शुद्धीकरण सांगितले आहे. मी तसली आहे, मला नका शिवू तुम्ही द्विजश्रेष्ठ आहात. एवढं सगळं सांगितलं तरी परपत्न्यंगि तुल्या स्वस्यात् तत्र चंडाल कन्यका. मला जर तुम्ही असा स्पर्श केला तर तू चांडालीला स्पर्श करण्यासाठी, कारण की तुमचं लग्न झालेलं आहे. म्हणजे कुंतलाने बघितलं की माधव तिच्या पत्नी बरोबर आला होता, पत्नीला घरी पाठवून माझ्याशी भेटायला आलाय. हे चुकीचं करतोय.
उत्तमं पदमास्थाय नीच इच्छस्य धो गतिम. जर तुम्ही नीचच इच्छा केलं तर अधोगतीच होणार तुम्हाला. असं करू नका. ज्ञानिनो न वृथा विप्र तव बुद्धिस्तु तादृशी. किती सांगते बघा. एक कुंतला म्हणजे एक वेश्या स्त्री एवढा धर्म मानते ती. धर्म माहिती आहे तिला. ब्राह्मण धर्म काय आहे तिला माहिती आहे. ती सांगते. त्याच्यात काय कळतं आम्हाला म्हणजे आम्ही कुठल्याही धर्मात असो आपलं धर्म कार्य स्वधर्म कार्य करावं. स्वधर्मनिष्ठा. आपल्या धर्मात निष्ठा असावी. असून जर कोणी धर्मात चूक करत असेल तर त्यांना सांगावं तुमचं हे धर्म नाही. तुम्ही तुमचा धर्माबद्दलच जसं आहे ते करा. अधर्म करू नका. तुमचा धर्म सोडू नका. असलं प्रबोधन द्यायला पाहिजे शिकवता इकडे. जातिद्वे निर्मिते पूर्वं विष्णुना द्विजसप्तमः. हे सगळं जात इथे बघा. जातिद्वे निर्मिते पूर्वं विष्णुना द्विजसप्तमः. विष्णुना द्विजसप्तमः. आश्चर्य. सृष्टिकर्ता ज्या जो आहे तो पूर्वच दोन जात केला आहे. पुरुष आणि स्त्री. त्यात हे जातामध्ये चतुर्वर्ण त्यांनी केलेलं आहे बघा. हे जात नाही. ब्राह्मण जात नाहीये. ब्राह्मण वर्ण आहे. आजकाल काय म्हणतात जातीवाद. तुम्ही आपला भेद करता. आम्ही जातीमध्ये भेद करत नाही वर्णामध्ये भेद करतो. जात फक्त दोनच आहेत. सत्य आहे. एक पुरुष जात आणि एक स्त्री जात. जात वेगळं वर्ण वेगळं हे स्पष्टीकरण सगळ्यांना असावे. पुंस्त्रीत्व प्रभेदेन चातुर्वर्णेन भूसुरहा. वर्ण चार आहेत. जात चार नाही. जात दोनच. वर्ण चार आहेत. स्पष्ट दिले. ब्राह्मणस्य ब्रह्मयोनिः परेषां तु परस्परम. त्या वर्णानुसार ते जातातले त्या वर्णानुसार कर्म करावे. विपरीत काही करायचं नाही. धर्मत्यागम द्विजन्मनाम. धर्मत्याग अजिबात करायचं नाही. त्यात तर ब्राह्मण असून धर्मत्याग करणं हे घोर अपराध आहे. शरीरम तव विप्रेंद्र वेदभूतम विशेषतः. ब्राह्मणाला ती सांगते तुमचं जे शरीर आहे ब्राह्मण श्रेष्ठाचं शरीर वेदपूत म्हणजे वेद म्हणून 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 ते पवित्र झालेलं तुमचं शरीर आहे. सीमंतम बघा सगळं काही सांगते ती. जेव्हा तो त्या ब्राह्मणाला ती सांगते जेव्हा तुम्ही अजून जन्माला नव्हते तेव्हा तुमचा आईचा संस्कार झाला. लग्न संस्कार झाला. नंतर तिथे गर्भाधान झाला. गर्भाधान नियमम सीमंतम. सीमंत झाल्यावर नंतर तुम्ही जन्माला आहे. जन्म झाल्यावर तुमचं नामकरण चौल उपनयन संप्राप्ते प्रास्ते जननी तव तथैव जातकर्म कृतवान शास्त्रपूर्वकम. विधोक्त शास्त्रपूर्वक तुमचं सगळं जातकर्म नामकरण सगळं झालं. अन्नप्राशन चौला ब्रह्मपुत्रोत्सवादिकम उपनयन सुद्धा झालं तुमचं. अग्निसाक्षी विधिना प्राप्तदारम चकारसः. अग्निसाक्षीने तुमचं लग्न झालं. अधीत वेद वेदांगश्चाहिताग्नि व्रते स्थितः. आहिताग्नि म्हणजे अग्निहोत्र ठेवले तुम्ही. लग्न झालं तो लग्न झाल्यावर अग्निहोत्र ठेवून एतादृशस्य देहस्य संगमस्तु कथं भवेत्. एवढं सगळं तुमचे पवित्र असलेला देह ते सोडून माझ्या या अपवित्र देहासाठी तुम्ही इथे आले संग अपेक्षा करण्यासाठी. कर्णो हरिकथालापात पापितो नासिका तव. तुमचे जे कर्ण आहेत ना कान फक्त देवाचं नाव संकीर्तन ऐकून ऐकून पवित्र झाले आहेत. नासिका तव तुमचं जे नाक आहे ना देवाला समर्पित केलेलं अन्नच आग्रहण करून करून एवढं पवित्र आहे तुमचं. पावितम जठरम मुने. जठर म्हणजे पोट. उदरामध्ये उदरभरण जे तुम्ही करतात ते सुद्धा देवाला समर्पित अन्नच आहे. त्या देवाला समर्पित अन्नाने तुमचं उदर सुद्धा पवित्र आहे. वासुदेवार्पितान्नेन पूरितम पुरुषर्षभ. देवाला अर्पित झालेलाच अन्न तुम्ही प्राशन करून 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 पवित्र झाला आहात तुम्ही. कृष्णार्चन प्रसंगेन करो पवित्रमागतो. तुमचे हात देवाला अर्चना करून करून पवित्र झाले आहेत.
हरिनाम हरिनाम कलापेन जिह्वा ते पावनीकृताः. जिह्वा, तुमची जिह्वा सुद्धा पवित्र आहे, कारण की नामस्मरण सदा काल असतो तुमच्या. पुण्यक्षेत्रानुचारेण पादौ ते पावितौ कृतौ एतादृशेन देहेन कथं संघ प्रशस्यते. एतादृश एवढं सगळं तुमचं देह पवित्र आहे. तुमचं पाय पुण्यक्षेत्राला चालून पुण्यक्षेत्राला जाऊन पायी जाऊन तुमचे पाद सुद्धा पवित्र झाले आहेत. अवाच्य वचनेनेव जिह्वा मे ददक्ष्यते सदा. हे सगळं तुमचं महात्म्य झालं. देहस्य मम भवद्विज. माझं पण थोडं ऐका. माझा वृत्तांत तुम्हाला सांगते मी, माझं काय आहे. तुमचं तुम्ही तुम्हाला कळवलं ना मी काय आहे म्हणून. माझं बघा मी काय सांगते, म्हणजे मी सांगते अवाच्य वचनेनेव जिह्वा मे दक्ष्यते सदा. उठल्या अवाच्य वचन करतच मी उठते, त्याच्यानेच अपवित्र आहे माझा जिह्वा. सुरामांसेनेव जठरं गुल्मतां गतम्. मांस भक्षण, अपेय पान, हेच माझ्या जठरामध्ये आहे. माझ्या उदरामध्ये फक्त मांस पेय सगळे हेच आहे. गुल्मतां गतम्, पूर्ण शिथिल झालेला आहे. व्यभिचार कथालापात करणो मे शिथिलीकतौ. नुसतं व्यर्थ चर्चा करत राहते मी, नुसतं व्यर्थ बोलत राहते, कधीही देवाचं नामस्मरण करत नाही. तेच बोलते, तेच ऐकते. माझं कर्ण सुद्धा अशुद्ध आहे. पादो जारग्रहं गत्वा पाषाण सदृशो मम. मी देवाच्या यात्रा करत नाही, पुण्यक्षेत्राला जात नाही. माझे पाय अपवित्र कशाला आहे. मी फक्त एक जारिणी आहे. मी ज्या घरी जाते ते घर तुटून जात. घरात तोडायचंच काम आहे माझं. परपुरुषाबरोबर राहणंच माझं काम आहे. मी जारिणी आहे. गौवधान मत्करो क्रूरो यमदंड समप्रभो. गो मांस भक्षण करते, गोवध करते मी. जर मी यमाकडे गेले तर दंडाचा काही नियमच नाही, एवढा दंड आहे मला. एतादृशस्य देहस्य संगमस्तु कथं भवेत्. एवढे आहे माझे गुण. बघ आता बघा, तुमचे गुण काय आहेत, माझे गुण काय आहेत. काहीतरी आहे का मेल? नाही ना. उत्तमो नीचतां प्राप्य कथं स्वर्गं गमिष्यति. तुम्ही उत्तमात असून नीच योनीमध्ये येऊन माझे संग केलं तर तुम्हाला स्वर्ग कस काय भेटेल. स्वर्गम कथं गमिष्यति, कस काय जाणार तुम्ही. आणि त्यातही परस्त्री संग दोषेण बहवो मरणं गताः. परस्त्री संग केला तर तुम्हाला मरण तर निश्चितच आहे. तुम्हाला मोक्ष कस काय. उत्तम तस्मात् उत्तिष्ठ भद्रन्ते तव दासी भवा विभो. म्हणून हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुम्ही इथे नका येऊ. तुम्ही जा. तुमची पत्नी धर्मपत्नी आहे, श्रेष्ठ कर्म करते, पतिव्रता शिरोमणी आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा, इथे नका येऊ असं म्हटल्यावर तिचं वचन ऐकून माधव आश्चर्यचकित होतो. माधव म्हणतो त्वदीय संगो बहुकाल पुण्य प्रभावतो मुक्तिकर शुभावः. जर मला संग करायचं असेल तर तुझ्याशीच करायचं. जर मला माझा समय व्यतीत करायचा असेल तर मला तुझ्याशी व्यतीत करायचं आहे. बघ तू पुण्यपापाबद्दल मला नको सांगू, हे काय मला प्रभाव नाही करणार बरं का. मुक्तिकर शुभावः, ह्याच्याने मुक्ती आहे हे काही नको सांगू मला. दैवेन योगेन हरिः प्रसादा प्रभावलब्धं पुरुषार्थ हेतुः. दैवाने जे काही आम्हाला भेटतं ना तेच पुरुषार्थ आहे. आता तू मला समोर सापडली आहे, मला दिसली आहे, तू मला अपेक्षा आहे, याच्यात काय चूक आहे. असं विचित्र बोलायला सुरुवात करतो. कस्मात् भजस्वानो गतोस्मि भामिनी तत्याज्य लज्जां कुरु मे मनोगतम्. मी माझ्या पत्नीला सोडायला तयार आहे. काय लज्जा ह्याच्यात. मला माझ्या मनाला तू भासली आहे, मग तुला अपेक्षा करणं काय चुकीचं आहे. काही चुकीचं नाही. गच्छन्तं तद्य मम प्राण स्वद्वियोगेन केवलम. जर माझं प्राण आता गेलं ना तुझ्या वियोगानेच जाईल. बघ मला तुझी अपेक्षा आहे. तस्मात् जीवय भद्रन्ते मरणाभिमुखं च माम्. जर मी मरण पावलं तरी मी माझ्या कर्माने मी मरेल ना. मला सोडून देते, माझं चुकून मीच मरेल. तू काय नको सांगायला जाऊ. एव मुक्ता द्विजेंद्रेण प्रतुश्रोण समुत्थिता. माझ्याशी राहते की नाही तू सांग. गौरवं जनकस्यात् जनन्या जननी पितुः.
परत ती सुरुवात करते, अरे माधवा हे ब्राह्मणा, अरे तू ब्राह्मण जातीमध्ये असून गौरव आहे तुला. तुझे आई वडील किती पुण्य कमवले, त्या पुण्याने तू जन्माला आला तिकडे. त्यांनी किती चांगले कर्म केले असतील. एवढं सगळं करून सुद्धा तू बलात्काराने धर्म त्याग करून माझ्याकडे येतोयस, चुकीचं आहे. भोगात्ये द्विजंबाला वाचमुचे मनस्विनी. माधव म्हणतो, ग भोग त्याग करून मला तुझ्याकडे यायचे, मी माझं मन ठरवलेलं आहे. असं म्हटल्यावर ती म्हणते, बघ ती आधी निश्चित करून घेते. कारण काय ना, उपदेश कर म्हणजे नको नको म्हणून ते केलीस. ती सुद्धा किती धर्मिष्ठ आहे बघा, दाखवून देतात तिकडे. जर तुला माझ्याकडे यायचंच असेल तर पूर्ण माझ्यासारखं बनून यायचं असेल तर घे. म्हणजे अद्य प्रवृत्ती भो विप्र पातेस्त्वं मम भूसुर. तुला खाली पडायचंच म्हणून तू निश्चित केला आहेस ना आता, तर मग एक काम कर. अब्राह्मण्यमुपागम्य भक्ष्य गोमांसमुत्तमम्. जानवं काढून फेकून दे, गोमांस भक्षण कर. पिब मद्योदकं शीघ्रं चांडालत्वाम उपागतः. मदिरा पी, शीघ्र पी, मदिरा पी, गोमांस भक्षण कर, जानवं काढून टाकून दे, नंतर हातमध्ये पाय ठेव. तद्वाक्यम आकर्ण्य तदा तयोक्त सर्वमचा सर्वम आचरण. एवढं सगळं करायचं असेल तर तू माझ्याकडे ये, नाही तर नको येऊ. ती घाबरवते. तिला वाटतं ही असं काहीतरी वाक्य बोललं तरी तर तो निदान मागे सरकेल का. जानवं काढून टाकणं, गोमांस भक्षण करणं, मदिरा पिणं कठीण काम आहे. कदाचित जानवं पण ठेवू शकता, आजकाल सगळे असंच करतात. जानवं कोणाच्या दुसऱ्यांच्या, ब्राह्मणाच्या गळ्यात जानवं नसतं, जास्तीत जास्त भिंतीच्या खिळ्यावर असतं. त्याप्रमाणे जानवं कोणी टाकू शकतं, पण गोमांस भक्षण, मदिरा पण आजकाल सगळे करतात, ते सोडून मदिरापान पण करू शकतो, पण गोमांस भक्षण ह्याच्याने तरी कोणीतरी घाबरेल नाही. चांडाला चरितं चार जगामविद चोदितः. ती काय काय म्हणते, सगळं काही करतो. करून तिचा हात पकडतो. विप्रस्तया समेतस्तो कृष्णवेणी नदीं तटम. नदी तटम, कृष्णवेणी नदीच्या तटामध्ये तिचा हात धरून तिच्या बरोबरच राहतो. किती 12 वसन विप्रा तत्संग परिमोहितः. 12 वर्ष झाले. 12 वर्ष झाले तिच्या मोहात तो 12 वर्ष तिच्या बरोबर संसार केला. अनित्यत्वात् शरीरस्य कालपाशेन यंत्रिता. जगाम मरणं राजन कुंतला अनिल कुंतला. 12 वर्षानंतर ती मेली. तिचा काल संपला, तिने मरण पावलं. तया विरहित श्रीमान माधवो दुःख कातरः. तिच्या विरहाने दुःखामध्ये विचित्रपणे तो वागत असतो. अचरत् भुवनं सर्वं उन्मादेनोद्भ्रवन्निव. ती गेल्यावर तरी निदान तो घरी गेला पाहिजे होता ना. 12 वर्ष झाल्यानंतर तरी परिवार काय झाला, मुलं, पत्नी, आई वडील यांचं काय, काही त्याला अपेक्षा नाही त्यांच्याबद्दल. तो काही बघत नाही, विचार सुद्धा करत नाही. विचार न करता दैवयोगीने त्याला एक राजाचा परिवार भेटतो. तो राजा त्यांचे सगळे बंधू बांधव समेत यात्रासाठी निघालेला असतो. यात्रार्थम अनुजग्मुः अस्ते वराहस्य तु पर्वतम. ती असलेल्या वराह पर्वताला निघालेले असतात. मार्गमध्ये ददर्शासो माधवस्तान् महीपतिम्. श्रेष्ठ ब्राह्मण पंचाग्नी ठेवून, अग्निहोत्र ठेवून रोज पंच यज्ञ करत असलेला ब्राह्मण, त्याची परिस्थिती काय होते. ते सगळे यात्रा निघाले आहे, त्यांच्या मागे मागे आपण निघतो. जिथे जिथे ते राहून थांबून अन्न खातात. अन्न खाऊन नंतर टाकलेलं अन्न
जमिनीवरचं अन्न घेऊन तो खातो. प्राप्त सर्पगिरिं राजन दैवयोगेन भूसुरः ब्रह्मण्येवात सैधार्थम तदुच्छिष्टान्न भोजनम. उच्छिष्ट भोजन करतो. घरी असलेला धर्मिष्ठ बायकोला सोडून पतितून चांडाला स्त्रीस बरोबर संग केला. त्याने संग केल्याचा परिणाम असा विचित्र. उच्चिष्टान्न भोजन करत आहे. राजा महाराजा ते सोडलेलं ते त्यांचे परिवार म्हणजे सेना सगळे असतात. त्यांनी टाकलेलं अन्न उचलून उच्चिष्ट खातोय, पुष्ट खातोय तो. ते राजान सत्र गत्वा तीर्थे कपिल संज्ञिके. कपिल तीर्थापर्यंत सगळे पोचतात. कपिल तीर्थात अंघोळ करतात. स्नात्वा भक्ती समायुक्ता वपनम चक्रुराधरा. सगळे अंघोळ करतात. तिकडे अंघोळ करून वपनम क्षौर करून घेतात. क्षौर म्हणजे कटिंग. क्षौर करून घेतात. क्षौर करून घेऊन तदा नृपाः संसृष्टाः पार्वणानि ददुर्नृप. श्राद्ध करतात तिकडे सगळे. राजा सुद्धा श्राद्ध करतो. राजासोबत आलेले सगळे ब्राह्मण इत्यादी सगळे तिथे श्राद्ध करतात. हा म्हणतो ह्याला पण कुठून तरी कळतं. माधवे विश्वे तीर्थे स्नात्वा वपनपूर्वकम पार्वणानि मृदाम कृत्वा पितृभ्यः श्रद्धया ददौ. त्याला कळालं असतं की त्याचे आई वडील कोणी राहिले नाही. पत्नी सुद्धा सगळे येईल. हा काय करतो? श्राद्ध करावा. पैसे अजिबात नाही. उच्चिष्ट स्वतः खातो आहे. करावा तरी काय करावा? पर्वणानि मृदा कृत्वा पितृभ्यः श्रद्धया ददौ. श्रद्धेने मातीचा पिंड बनवून तो श्राद्ध करतो. श्रद्धेने करतो. हा तो किती पापिष्ट झालेला आहे मान्य, पण तो करताना श्रद्धेने मातीचं पिंड बनवून श्राद्ध करतो. दैवाद्वा कर्मयोगेन माधवो गत कल्मषः. श्राद्ध केलं एवढंच बरेच काही त्याचे पाप संनाश झाले. तस्माद्यो मानवो भक्त्या कुर्यात् तीर्थावगाहनम. श्राद्ध केला, पितृश्राद्ध केला, पिंडदान केलं तर तिथे मुक्ती भेटेल म्हणून सांगतात. तो मातीचा पिंड बनवून त्या पुण्यक्षेत्रामध्ये त्यांनी श्राद्ध केलं. किं वर्णयामः पुरुषोत्तमस्य क्षेत्रस्य तीर्थस्य सुपुण्यशक्तिं मृत्पिंडदानेन पितामहाद्य मुक्तिं प्रयाता मुरवैरिशासनम्. इथे सांगतात पिंड बनवण्यासाठी भातच पाहिजे किंवा पीठच पाहिजे असं काय नाही. तुम्ही श्रद्धेने ज्या रूपात पिंड देतात तेच त्यांना जाऊन पोचतं. मातीने सुद्धा पिंड दिलं तरी काय झालं? सीतेने सुद्धा पिंड दिलेलं आहे मातीने. वनवासात असताना दशरथाचं मरण झालं. त्यानंतर भरत अजून भेटला नसतो. तेव्हाच दशरथ येतो. मला भूक लागले, मला काहीतरी दे. वाढायला जाते, नाही मला पिंड पाहिजे, पिंड रूपानेच मला पाहिजे असं म्हटल्यावर का घरात काही नसतो. राम लक्ष्मण बाहेर गेलेले असतात काहीतरी आणायला, कंदमूल फळ आणायला. मातीने पिंड करून ती स्वतः देते. आनंदाने घेऊन जात होतो दशरथ. श्रद्धया दीयते श्राद्धम. श्रद्धाने तुम्ही काय देतात ना तोच श्राद्ध आहे हे तिथे कळवलं आहे. प्रभाते विमले प्राप्ते राजानो राजसप्तमम. श्राद्ध केला श्रद्धाने, मातीचा पिंड बनवून श्राद्ध करून तिथेच नमस्कार करून त्या दिवशी तिथेच राहिले सगळे. सकाळी सगळे उठले, अंघोळ केलं. गिरिश्रेष्ठम सुपुत्राच्च सुभास बांधवाः. त्या पर्वताला, तिथे असलेल्या पर्वताला चढायचं म्हणून, कारण की वराह स्वामीवरती राहत होते पर्वतावरती. त्यांना त्या दर्शनासाठी तिथून निघाले. केशा मनोमहाराज्ञा मापशेषगिरिं द्विजः विश्रांता सर्वराजानस्तत्र महीपते सोऽपि तस्थो द्विजश्रेष्ठो माधवो गिरिमस्तके.
सगळे चालले मग हा पण चालला. हा शेवटी सगळ्यात शेवटी असतात. सगळ्यात शेवटी असतो हा माधव. सगळे पुढे निघाले, हा पण येतो, त्या पर्वताला स्पर्श करतो. पहिला पाऊल ठेवतो तो पर्वताला. त्या पर्वताला पहिला पाऊल ठेवताच काय घडतं, किती आश्चर्य. असला विषय घडतो की ते देवतांना सुद्धा सहन होत नाही, असा कार्य घडतो. काय कार्य घडतो हे आपण उद्याच्या भागामध्ये कळू. कृष्णार्पणमस्तु. अक्षयं कर्म यस्मिन् परे चर्पितं प्रक्षयं ज्ञान्ति दुःखानि भिन्नावताः. अक्षरो योजरः सर्वदैवामृतः. कुक्षिगं यस्य विश्वं सदा जालिकं प्रीणयामो वासुदेवं. देवतामण्डलाखण्डमण्डलम्.